नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये. त्या अगोदर आपण गुणाकाराच्या वेगवेगळ्या ट्रिक्स पाहिलेल्या आहेत. 2 अंकी संख्येचा गुणाकार असू दे, 3 अंकी संख्येचा गुणाकार असू दे, तो म्हणजे आपल्या साध्या सरळ भाषेमध्ये कसा करायचा तेही पाहिलेलं आहे आणि ट्रिक्सने कसा करायचा तेही पाहिलेलं आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुणाकार हा जपानी पद्धतीने कसा लिहायचा आणि एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो. एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर तुम्ही या पद्धतीने नक्की गुणाकार करू शकता. बघा, जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल. आणि बघा, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करत चला व्हिडिओला आणि कमेंट करत जावा, कारण जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा खरोखर एक प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ करण्यासाठी, की तुम्ही बाबा कमेंट करता. त्यामुळे खरोखर तुमच्याकडून प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे फक्त कमेंट करत जावा, लाईक करत जा व्हिडिओला, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे काय करा की कमेंट करून सांगत जा की तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात ते. तर बघा आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुणाकाराची जपानी पद्धत. तर बघा, एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला सांगणार आहे मी. आता समजा 11 गुणिले 12 हा गुणाकार तुम्हाला करायचा आहे. 11 गुणिले 12 हा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. तर एकदम सोपा आहे. लक्ष द्या फक्त. 11 ही संख्या आहे, इकडं 12 ही संख्या आहे. इथं एकक स्थानी एकच हा अंक आहे, दशक स्थानी पण 1 हा अंक आहे. इथं पण एकक स्थानी 2 हा अंक, इकडं 1 हा अंक आहे एकक स्थानी. दशक स्थानी 1 आहे, एकक स्थानी 2 हा अंक आहे. तर आता काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा आपण हे 11चं करू. आता बघा, 11 संख्या आहे, मग वर एक रेष मारायची आपल्याला आणि खाली एक रेष मारायची आपल्याला. ओके, 11 आहे, ही एक रेष आणि ही एक रेष, या रेषा आपण मारल्या. आता इकडे 12 आहे, दशक स्थानी 1 आहे, त्यामुळे इकडे एकच रेष मारायची आपल्याला. आणि इकडं एकक स्थानी 2 आहे, त्यामुळे इकडे आपल्याला अशा 2 रेषा माराव्या लागतील. बघा, एकदम सोपा आहे. इकडं 11 आहे, त्यामुळे आपण इकडे एक रेष आणि इकडे एक रेष मारली. इकडं 12 आहे, त्यामुळे आपण या साईडला एक रेष मारली, तिकडं 2 आहे म्हणून 2 रेषा मारल्या. आता बघा, जिथं रेषा एकमेकांना छेदतात ते आपण डॉट्सने असं जोडून घेऊ. डॉट्सने आपण काय करूया, जोडून घेऊया. आणि बघा, आता याचा हा एक भाग झाला आणि हा सेंटरचा जो भाग आहे तो सगळा मोजायचा असतो आपल्याला. हा सेंटरचा भाग सगळा मोजायचा असतो. आता बघा, इथं 2 रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत, इथं आपण 2 लिहू. त्यानंतर बघा, हे 2 आणि हा 1 3 झाले, इथं आपण 3 लिहू आणि इथं 1 आहे, हा आपण 1च लिहू. झालं, आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे. हा 1 लिहा, 3 लिहा, 2 लिहा. बघा मित्रांनो, गुणाकार करून 132 याचं उत्तर आलेलं आहे. ही आहे जपानी पद्धत. एकदम सोपी पद्धत आहे. जर तुम्ही शिकला तर तुम्ही सुद्धा पटकन हा गुणाकार करणार आहात. बघा, आता जेव्हा उत्तर आपण लिहितो तेव्हा उत्तर आपल्याला इकडनं लिहायचं आहे. ही संख्या, मग इकडची संख्या आणि मग ही संख्या शेवटी आपल्याला घ्यायची आहे. फक्त लक्षात ठेवायचं, इकडं जो आहे हा एक वेगळा भाग बनतो, इकडचा एक वेगळा भाग बनतो आणि हा सेंटरचा जो आहे तो हा सगळा मिळून एक भाग बनतो. तर बघा, जर तुम्हाला नसेल समजलं तर आपण आणखीन एक असंच एक्झाम्पल बघूया. आता बघा, 12 गुणिले 22 घेऊ आपण. आता बघा, यांचा गुणाकार कसा करायचा आपल्याला तुम्हाला समजलं असेल. हे 12 आहे, 1 आहे, इथं वर आपल्याला एकच रेष मारायची. इथं 2 आहे, इथं आपल्याला खाली अशा 2 रेषा मारायच्या आहेत. इथं 2 आहे, इकडं 2 रेषा मारा. इथं 2 आहे, इकडं 2 रेषा मारा. झालं आपलं हे 50% काम झालेलं आहे. आता जिथं रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत तिथे फक्त आपल्याला असे डॉट्स काढून घ्या. बघा, डॉट्स काढून घ्या पहिल्यांदा तुम्ही. एकदम सोपं आहे जर तुम्ही केलं तर. बघा, आणि तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा वेगळा भाग आणि सेंटरचा वेगळा भाग. बघा, 1 2 3 4 लिहून घ्या इथं. 1 2 3 4 5 6
6 लिहून घ्या इथं आणि 1 2 2 लिहून घ्या इथं. आणि उत्तर कसं लिहायचं आहे? 2 6 4 2 6 4 264. याचं उत्तर आलेलं आहे 264. बघा एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो. एकदम सोपी ट्रिक आहे. बघा एकदम सोप्या प्रकारे आपण बघत आहोत. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. बघा आता 44 गुणिले 22 हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता बघा 44 गुणिले 22 थोडंसं उत्तराचं मोठं येतं. बघा आता इथं 4 आहे 4 आहे म्हणजे आपल्याला वर 4 रेषा आणि खालच्या रेषा आपल्याला मारायला पाहिजेत. बघा 1 2 3 4 हे झाल्या वरच्या. आता खाली आपल्याला मारायला लागतील रेषा 1 2 3 4. ओके, हे आपलं काम झालं. 22 आहे म्हणजे 2 2 आपल्याला रेषा मारायच्या आहेत. 1 2 आणि 1 आणि 2. बघा आता जिथं रेषा छेदलेत तिथे आपण डॉट्स मारून घेऊ. पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 7 8. बघा 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. आता हा वेगळा भाग, हा वेगळा भाग आणि सेंटरचा वेगळा भाग. इथं 8 आहेत रेषा. किती आहेत? 8. इथं आपण 8 लिहून घेऊ. आता बघा ह्या पण 8 आहेत. 8 लिहून घेऊ. आता ह्या किती आहेत? तर ह्या 8 आणि ह्या 8 16 आहेत. टोटल 16 आहेत. 8 आणि 8 किती झाल्या? 16 झाल्या. त्या 16 आपण इथे लिहू. पण जेव्हा असं 2 अंकी उत्तर येतं, इथलं असू दे किंवा इथलं असू दे, इथं जर 2 अंकी उत्तर आलं तर इकडचा एक हातचा आपल्याला इकडे द्यावा लागतो. आणि जर इथं 2 अंकी उत्तर आलं तर इकडचा एक हातचा आपल्याला इकडे द्यावा लागतो. आता इथं आपल्याला फक्त हे 6च लिहायचं आहे. हे जे 1 आहे ते इकडे हातच्या मध्ये जाईल प्लस 1 होईल इथं. आणि 8 आणि 1 इथं 9 होईल. म्हणजेच 9 6 आणि 8. 9 6 आणि 8. 968 असं याचं उत्तर येणार आहे. 968 याचं उत्तर येणार आहे. तर बघा एकदम तुम्हाला सोप्या प्रकारे सांगते मी. बघा लक्ष द्या. जेव्हा उत्तर आपलं 2 अंकी येतं इथं, तेव्हा इथला हातचा आपल्याला इकडे द्यायचा आहे. परत नंतर इथं आपल्याला 2 अंकी उत्तर जर आलं तर तो हातचा त्यामध्ये ऍड करायचा आपल्याला. आणि हातचा ऍड करून 2 अंकी उत्तर जर असेल तर एकक स्थानची एकच संख्या ठेवायची. दशक स्थानचा जो आहे तो हाताकडे देऊन टाकायचा आणि पुन्हा आपल्याला इकडची संख्या मोजायची आहे. आणि उत्तर नेहमी इकडनं इकडं असं लिहायचं असतं. तर आपलं उत्तर 968 आलेलं आहे. बघा तुम्ही सुद्धा गुणाकार करून बघू शकता की उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे की नाही ते. तर बघा आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. आता बघा 312 गुणिले 12 जेव्हा 3 अंकी संख्या असते तेव्हा काय करायचं? बघा इथं 3 आहे. वर 3 रेषा मारू आपण. 1 2 3. त्यानंतर बघा इथं 1 आहे. मध्ये एकच रेषा मारायची आपल्याला इथं अशी. इथं 2 आहे म्हणजे एकक दशक आणि शतक आहे. 3 अंकी संख्या इथं आलेली आहे. या 3 रेषा वर मारल्या. ही एक रेषा आपण मध्ये मारली. या 2 रेषा आपण इकडे खाली अशा थोडा गॅप सोडून मारायच्या आहेत. त्यानंतर बघा इथं 1 आहे. इथं एक लाईन एक रेष मारू. 2 आहे. इथं 2 रेषा मारायच्या आहेत. तर बघा आता कुठे कुठे रेषा छेदलेल्या आहेत ते आपण पहिल्यांदा काय करूया? आपण डॉट्स मारून घेऊ. 1 2 3. इथं 1 1 2 1 2 3 4 2 1 2 3 4 5 6. आता बघा थोडस इथं आपल्याला वेगळी प्रोसेस वापरावी लागेल. आता हा एक भाग झाला इकडचा वेगळा आणि हा इकडचा वेगळा झाला. आता बघा ही समोरासमोरची जी बाजू आहे ती आपल्याला एकमेकांच्या मध्ये ऍड करायची आहे आणि ही समोरासमोरची बाजू जी आहे ती एकमेकांच्या मध्ये आपल्याला ऍड करायची आहे. बघा लक्षात ठेवा फक्त जेव्हा 3 अंकी संख्या येते तेव्हा आपल्याला असं करावं लागतं. खालची साईड खाली, इकडची साईड इकडं आणि ज्या सेंटरच्या 2 बाजू असतात त्यामध्ये समोरासमोर आपल्याला असं क्रॉस फक्त मोजायचं आहे.
आता 1 2 3 4 इथे लिहून घेऊ. 1 2 3 4 इथे लिहून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 इथे लिहून घेऊ आणि 1 2 3 इथे लिहून घेऊ. आता बघा किती सोपं आहे लिहायचं. हे 3 अगोदर, ते 7, हे 4 आणि ते 4. 3744 असं आपलं आन्सर आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला आवडली का ही ट्रिक, जपानी ट्रिक? तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली. तर तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये अशा एक्झाम्पलचे तुम्ही सराव करू शकता. एकदमच खूप छान ही ट्रिक आहे. कोणतंही एक्झाम्पल असू दे, एकदम पटकन आपल्याला येणार आहे. तर बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.